निवडणुकीला विरोध करणार विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। मतदार याद्या सुधारत नाही तोवर निवडणुकांना विरोधाची भूमिका या पक्षांची राहणार आहे। दुबार मतदार बोगस मतदार याद्यांमधून वगळण्याची मागणी करण्यात आली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्रपणे भूमिका जाहीर करणार आहेत। आजच्या बैठकीत विविध पर्यायांवर महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली। याबद्दलचे अपडेट आपल्याला वेदांत देतोय। वेदांत, खरं तर निवडणुका जोवर हा सगळा घोळ सुधारत नाही तोवर घेऊच नका अशी मागणी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील केलेली होती आणि आज देखील याच चर्चेचा पुढचा टप्पा या सगळ्या बैठकीमध्ये झाला असं म्हणावं लागेल। ज्या प्रकारे आपण बघितलं, एकतर 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं नियोजन हे एक बैठकीचं कारण होतं आणि दुसरं म्हणजे 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर पुढे कशा प्रकारे आक्रमकतेने आणि तीव्रतेने याच मुद्द्यावर पुढे जायचं या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि इतर जे प्रमुख विरोधी पक्ष नेते होते त्यांनी आज या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढे जायचं यावर काही पर्याय सांगितलेले आहेत आणि सगळ्यांशी मिळून डिस्कस करून एक पर्याय हा 1 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे की कशा प्रकारे आपण 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर ज्या प्रकारे आपण बघतो राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडत सुद्धा 11 नोव्हेंबरला आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे आणि कधी निवडणुका जाहीर होऊ शकतात। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पूर्णपणे विरोध करायचा आणि या निवडणुका जोपर्यंत या याद्या अद्यावत होत नाहीत किंवा अपडेट ह्या होत नाहीत आणि जे दुबार मतदार आहेत, जे बोगस मतदार आहेत ते पूर्णपणे यातनं डिलीट होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका याच भूमिकेवर 1 नोव्हेंबर नंतर सुद्धा हे सर्व विरोधक ठाम असणार आहेत आणि त्यामुळे कुठला पर्याय आता अवलंबला जातो, कारण मोर्चा भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे आणि या भव्य मोर्चानंतर पुढची भूमिका ही 1 नोव्हेंबरच्या या मोर्चातच हे सर्व पक्ष जाहीर करणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच निवडणुकीच्या विरोधात किंवा जोपर्यंत मतदार याद्या अद्यावत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका या मुद्द्यावर 1 नोव्हेंबर नंतर सुद्धा ठाम राहून अधिक तीव्रतेने हा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाईल असं कळतंय। नक्कीच वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। वाशिममध्ये बंजारा समाजानं महामोर्चा काढलाय।